नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली इकडे केदार MNN जॉईन करणार आहे. म्हणजेच MNN न्यूज चॅनल हा केदार जॉईन करणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण JPC मेडिकल फॅक्टरी जी आहे त्याबद्दल माहिती हवी आहे आणि त्यासाठी MNN जर आपण जॉईन केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळेच केदार आणि तारिणी यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यापूर्वी आजचा एपिसोड खूप जबरदस्त असा आहे. केदारने जामखंडेची जी वाट लावलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी आहे आणि त्यासोबतच तारिणीने इकडे युवराजची चांगलीच धुलाई केलेली आहे. ते सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जामखंडेंची मुलाखत सुरू झालेली असते. केदार त्यांना प्रश्न विचारत आहे. पहिली जी गोष्ट केदारने सुरू केलेली असते ती म्हणजे त्यांच्याच विभागामध्ये, म्हणजेच त्यांच्याच मतदारसंघामध्ये, त्यांच्याच वॉर्ड नंबर 18मध्ये त्यांनी जी काय कामं केलेली आहेत. जामखंडेचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत मी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, तर त्या केलेल्या नाही आहेत हे केदार दाखवून देत असतो. आणि त्याचवेळी तो कशा पद्धतीने जामखंडे चुकीचा आहे हे सगळं केदार दाखवत आहे. इकडे मात्र कौशिकी म्हणत असते की सगळ्यांनी शांत राहा, काय होते ते बघायचं आहे. कारण केदार कसा इंटरव्ह्यू घेणार आहे, काय होणार आहे, जामखंडे नक्की काय बोलणार आहे, या कोणत्याच गोष्टीबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं. परंतु केदारने जी काही धुलाई सुरू केलेली असते ती मात्र खूप जबरदस्त अशी असते. जामखंडेंनी सांगितलेलं असतं सगळीकडे पाण्याचं काम केलेलं आहे. मतदारसंघातल्या प्रत्येकाच्या घरी रोज म्हणजे 24 तास नळाला पाणी आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर व्हिडिओ दाखवला जातो आणि मग मात्र इकडे केदार सांगतो की हे बघा, अजिबात नाही आहे, पाणी येत नाही आहे. आणि मग तिथं लोकांचे जे व्हिडिओ असतात ते दाखवले जातात. त्या व्हिडिओमध्ये लोक सांगत असतात की नाही, टँकर येतो, काम सोडून करावं लागतं. तेव्हा हे म्हणतात जामखंडे की हे व्हिडिओ जुने आहेत, हे व्हिडिओ खोटे आहेत. त्यावर केदार स्पष्टपणे सांगू लागतो की नाही, हे व्हिडिओ खोटे नाही आहेत, हे व्हिडिओ खरे आहेत, ते कालचाच डेटा आहे, त्याचे पुरावे मी तुमच्याकडे देऊ शकतो. हे ऐकल्यानंतर जामखंडेची पायाखालची जमीनच सरकते. त्यानंतर मग ह्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. जामखंडेंना काय बोलायचं काहीच कळत नसतं. आणि मग मात्र केदार म्हणतो की पाणी देऊ का, कारण केदारला माहिती आहे जामखंडेंना आता पाण्याची गरज आहे. त्यासोबतच जामखंडे शांत राहतात. मग केदार आता पुढचा प्रश्न विचारतो. केदारने ठरवलेलंच असतं शांत राहायचं नाही आहे, ह्या जामखंडेची पुरी वाट लावायची आहे. आणि त्या पद्धतीनंच केदारने जामखंडेची वाट लावायलाच घेतलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे केदार पुढचा प्रश्न विचारतो की मुलांसाठी शाळा नाही आहे, मुलांनी कुठं जायचं, काय करायचं. तेव्हा जामखंडे म्हणतात की अहो, मुलं जर 15-16 असतील तर मान्यता कशी मिळणार आहे शाळांना. तेव्हा केदार सांगतो की बरोबर आहे तुमचं, मुलं कमी आहेत, मान्यता कशी मिळणार. मग तुम्ही इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू केल्यातच की, मराठी माध्यमाच्या शाळा पाडलेल्या आहेत आणि त्या जागी तुम्ही इंग्लिश माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. आणि त्यांची फी तर एवढी आहे की सामान्य लोकाला, म्हणजे गरिबांचं तर जाऊ द्या, मध्यमवर्गीय जी लोक आहेत ना ते पण ती फी भरू शकणार नाही आहेत, इतकी फी आहे त्याची. मग काय करायचं, असा मुद्दा काढलेला आहे आणि उलट प्रश्न त्यांनाच विचारलेला आहे. तेव्हा मात्र इकडे आता युवराजची वाट लागलेली असते. युवराजला खूप राग येत असतो. युवराज म्हणत असतो हे सगळं काय चाललं आहे, थांबवा, हे सगळं थांबवा, लक्षात येते का तुमच्या, आपण सगळे अडकले जाणार आहोत, चॅनल बंद पडणार आहे. कौशिकी म्हणते प्रॉब्लेम काय आहे तुमचा युवराज भाऊजी, शांतपणे ऐका की, होईल सगळं, तुम्ही नका टेन्शन घेऊ काय होणार आहे आणि कसं होणार आहे या गोष्टींसाठी. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे केदार प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आणि उत्तर मात्र नसतं. जे उत्तर हवं आहे ते उत्तर मात्र इकडे नसतं जामखंडेंकडे. तेव्हा मात्र केदार म्हणत असतो की काय झालं, नाही प्रॉब्लेम काय आहे तुमचा सांगा ना, कारण आत्तापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही आहे. जामखंडे म्हणतात की अहो असं काय बोलताय, अहो आम्ही वाचनालय सुरू केलेत 15. त्यावर केदार सांगतो की 9 वाचनालय अशी आहेत की जिथं सकाळी कबूतर जातात आणि रात्री बेवडे. 5 वाचनालय बंद आहेत.
एक अजून कुठं आहे ते सुरूच झालेलं नाही आहे. जामखंडे म्हणतात, जादूची कांडी फिरवावी तसं सुरू होईल असं वाटतं का? अहो एवढं सोपं नसतंय ते. तेव्हा मात्र केदार म्हणत असतो की आम्ही कुठं म्हणतोय, पण कुठं जात आहे? तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांसाठी तुम्ही योजना जाहीर करता, पण त्या पोहोचतच नाही आहेत. कुठं जातात त्या? ह्या गोष्टींचा कधी विचार केला आहे का तुम्ही? असं म्हणत केदारने जामखंडेंना उलट प्रश्न विचारलेला असतो. सगळेजण वाहवा करत असतात कारण जामखंडेकडे उत्तरच नसतं. केदार म्हणत असतो की राहिले प्रश्न. अहो काय? कशासाठी? अहो बोला, कारण ह्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. एक सामान्य नागरिक म्हणून मी तुमच्या पुढं त्यांची बाजू मांडत आहे, कारण आज उत्तर हवं आहे. जामखंडे म्हणतात की काय झालं? अहो उत्तर देतोय ना मी. तेव्हा केदार म्हणतो की नाही, कारण मला सांगा, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलताय हे कशावरून? कारण या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात त्यावरून तर हे स्पष्ट होते. तेव्हा जामखंडे म्हणतात की नक्की म्हणायचं आहे काय तुम्हाला? इकडे केदारने मात्र जामखंडेंची वाटच लावायला घेतलेली असते. थांबायचंच नाही आहे. प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न. त्याचबरोबर इंग्लिश मिडियमच्या शाळांचा मुद्दा काढलेला असतो. त्यांची फी किती आहे? ती परवडते का? त्याचबरोबर अनेक मुद्दे सुरू झालेले असतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत असतात. आता मात्र केदारचे हे प्रश्न ऐकून जामखंडेची बोलती बंद झालेली असते. केदार म्हणतो की कसं आहे, तुमच्यासारखी लोक 6-6 वेळा आमदार होतात, एकाच खुर्चीत 6-6 वेळा येतात. तुम्ही ज्या सत्तेत आहात त्या सत्तेपेक्षा तुम्ही सेवा आहे ती सेवा करताय. तुम्ही राजकारण, समाजकारणाचं राजकारण कधी केलं याचा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. कारण ज्यावेळेस तुम्ही पूल उभा केले, तुम्हाला ते पूल बनवण्यासाठी 15 वर्ष लागली आणि जेव्हा लोकार्पण करण्याचा सोहळा होता तेव्हा तुम्हाला कळलं की मध्ये 5 फुटाचा गॅप आहे. त्या पुलावरून एका मुलाचा मृत्यू झाला. त्याची आई आज दारोदार भटकते. तिला माहिती की तिला काय त्रास होते तिचं मूल गेल्याचा. काही आया ज्यांची मुलं तुमच्या ह्या दुर्गंधीमुळं गेलेली आहेत, ती दिवस रात्र स्वच्छता करण्यात बिझी आहे, कारण तिला फक्त एवढंच वाटतं की अजून कोणाच्या मुलाचा जीव जाऊ नये, यासाठी तिची धडपड सुरू आहे. हे सगळं केदार बोलत असतो. सगळेजण पाहत असतात, सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आज केदारने जो काही धमाका सुरू केलेला असतो तो मात्र पाहण्यासारखा असतो. सगळेजण पाहत असतात. खरं तर केदारने दाखवून दिलेलं असतं की काय होऊ शकतं. त्याचबरोबर इकडे कौशिकीसुद्धा टाळ्या वाजवत असते. केदार म्हणत असतो की तुम्ही समजून घ्या, कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला तो साधा पुलाचा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी 76 कोटींचा निधी लागतो. नक्की महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी? देश की पैसा? ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो. पार्टी की देश? आणि या प्रश्नांची उत्तरं देताना बरोबर जामखंडेनं माती खाल्लेली असते आणि तो म्हणतो की हो, खाल्लाय मी पैसा. खाल्लाय मी पैसा हे जेव्हा तो बोलतो तेव्हा आता त्याचे तिथं जे पीए असतात ते म्हणतात साहेबांनी माती खाल्लेली आहे आणि आता मात्र वाट लागणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने सुरू झालेल्या असतात. प्रश्न उभा राहिलेला असतो की पुढे काय? आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि आता मात्र सगळेजण, जामखंडे तिथून निघून जातो. जाता जाता तो खाली पडत असतो. तेव्हा केदार म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, हा लोकशाहीचा 4था खांब कधीच तुमच्या पायाशी येणार नाही, कारण तुम्ही राजकारण करत आहात. कारण तुम्हाला कधीच वाटत नाही आहे की जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा सगळ्या पक्षांनी एकत्र झालं पाहिजे. इकडे मात्र युवराजने स्वतःच आता तमाशा करायला सुरुवात केलेली असते. त्याला असं वाटत असतं की आता आपलं काही खरं नाही आहे, आपण अडकले जाणार आहोत, ही भीती त्याला वाटत असते आणि त्यामुळंच त्याने दंगा घालायला सुरुवात केलेली असते. त्याला वाटत असतं की आता काही खरं नाही आहे आणि मग तो ओरडत असतो, आता आपला चॅनल बंद पडणार, तो हेल्पर तर रस्त्यावरच आहे, आता आपण सगळे रस्त्यावर येणार आहोत. त्याची सर वडत ईशा आणि त्याचबरोबर पद्मिनीसुद्धा बोलत असतात. तेव्हा बाबा म्हणत असतात, म्हणजे दयानंद काका म्हणत असतात की त्याने जे केलेलं आहे ते योग्यच केलेलं आहे, त्याने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. कारण MNN चॅनल याच गोष्टीसाठी फेमस आहे आणि याच गोष्टीसाठी ते विचार करत असतं. आता मात्र सगळ्यांच्या पुढे प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याचवेळी तारिणी तिथं आलेली असते आणि तारिणी म्हणत असते की हे सगळं जे काय होते ते बाबा ह्यांना वाटते ते बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का युवराज भाऊजी, हल्ला होऊ शकतो, घरावर संकट येऊ शकतं, बाहेरही हल्ला होऊ शकतो, असं म्हणत तिने युवराजचीच पोलखोल केलेली आहे.
इकडे कौशिकी आणि केदार आलेले असतात. सगळ्यांनी केदारचं कौतुक केलेलं असतं, कारण केदारने जो काढलेला डेटा होता तो कौशिकीकडे पण नव्हता. त्याने वेगळाच डेटा कलेक्ट केलेला होता. हे पाहून सगळ्यांनाच खरं तर धक्का बसलेला असतो. आणि मग घरी आल्यानंतर आता केदार बोलत असतो, सगळेजण कौतुक करत आहेत. त्यानंतर आता दयानंद काका आणि कौशिकी म्हणतात, दयानंद काका म्हणतात की कौशिकी, तुझी काही हरकत नसेल तर केदारने जॉईन करू दे का आपले MNN. तेव्हा कौशिकी म्हणते, एक बापच आपल्या मुलीच्या मनात काय चालू आहे ते ओळखू शकतो. असं म्हणत कौशिकीनं होकार दिलेला आहे. पण केदार तयार होईल का, आपण विचारूया. मग केदारला जेव्हा विचारलं जातं तेव्हा केदार म्हणतो, नाही नाही, मला नाही जमणार आहे, मी नाही करू शकत आहे हे, असं केदार सांगू लागतो. आणि आता मात्र तारिणी त्याची समजूत घालत असते की केदार तू चुकतोस. आपल्याला जर JPC मेडिकल फॅक्टरीच्या संदर्भात माहिती गोळा करायची असेल तर काही झालं तरी आपल्याला ही संधी हवी. उलट तुझ्याकडे तिथलं सगळं ॲक्सेस असेल आणि तू कोणत्याही क्षणी काहीही करू शकतोस आणि आपल्याला जी माहिती काढायची आहे ती आपण मिळवू शकतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा.